लातूर शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे। शहरातील संवेदनशील भागामध्ये QR कोड प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून या माध्यमातून पोलिसांच्या गस्त पथकांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। लातूर शहरात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी एक अभिनव पाऊल उचललं आहे। शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी तब्बल 118 QR कोड बसवण्यात आले आहेत। या QR कोडच्या माध्यमातून पोलिसांची मोबाईल पेट्रोलिंग पथके त्या ठिकाणी प्रत्यक्ष गस्त घालत आहेत की नाही याची अचूक नोंद ठेवता येणार आहे। पोलिसांचे गस्त पथक जेव्हा एखाद्या परिसरात पोहोचते तेव्हा त्या ठिकाणी लावलेला QR कोड स्कॅन करतात। त्यामुळे त्या भागात पोलिसांची भेट दिली का नाही याची माहिती तात्काळ नोंदवली जाते। यामुळे शहरातील संवेदनशील भागामध्ये दिवसभर 24 तास गस्त होते का नाही यावर पोलीस प्रशासनाला लक्ष ठेवणे सोपे होणार आहे। QR कोडच्या माध्यमातून शहरातील गस्त अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीवर वचक निर्माण करत नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण देण्याचा पोलीस प्रशासनाचा उद्देश आहे। आणि या सगळ्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी। नमस्कार, एकमत डिजिटल मध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। लातूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते वाढलं होतं। मात्र हीच गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिसांनी एक पाऊल पुढे येत जे आहे ते जे संवेदनशील ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणी QR बसवले आहेत आणि त्या QR माध्यमातून जे आहे ते मॉनिटरिंग जे होणार आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने या लातूर शहरामध्ये जे आहे ते अनेक भागांमध्ये जे आहे ते हे QR बसवले आहेत। आपल्यासोबत DYSP समीर सिंग साळवे सर आहेत। सर, कशा पद्धतीने ही संकल्पना आहे सर आणि कशा पद्धतीने हे QR जे आहे ते काम करणार आहे? लातूर शहरामध्ये इफेक्टिव्ह पेट्रोलिंग व्हावी आणि रात्र गस्त असेल, दिवसाची गस्त असेल किंवा जे शहरातील संवेदनशील ठिकाणे असावीत त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा ही पोहोचते आणि ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी किती वाजता पोहोचते, तिचं प्रमाण काय आहे याबाबत एकंदर सर्व यंत्रणा आणि सुपरवाइज योग्य पद्धतीने व्हावं याकरता लातूरचे SP श्री अमोल तांबे सर यांच्या संकल्पनेतून ही QR बेस्ड पेट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टम आता शहरामध्ये आपण लागू केलेली आहे। 4 शहरामध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीनं 318 QR कोड हे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत। यामध्ये आपण संवेदनशील ठिकाणं असतील, ATMs असतील, बँका असतील, सोने चांदीची दुकाने असतील, शाळा असतील, अशा सर्व जागा कव्हर केलेल्या आहेत। आणि यामध्ये QR कोड लावल्यानंतर त्या ठिकाणी गस्तीवरील अंमलदार त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी जो QR कोड आहे तो स्कॅन करून स्वतःचा फोटो त्या ॲपमध्ये अपलोड करतील। त्यावरून त्यांनी कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी गस्त केलेली आहे ते आपल्याला यातून कळणार आहे। यामध्ये आपल्याला एखाद्या झूम करून एक हे कर, आता जसा हा QR कोड आहे तर हा गांधी चौकातील पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कनेरी चौकाच्या ATMचा हा QR कोड आहे। या ठिकाणी अंमलदाराने जाऊन त्या ठिकाणी जर त्यानं स्कॅन केलं आणि त्या ठिकाणी आपला फोटो अपलोड केला तर त्याचा आपल्याला डेटाबेस कळणार आहे। आपला रिपोर्ट दाखव। अशा पद्धतीने ही मॉनिटरिंग सिस्टमचं पूर्ण लॉग इन हे सेंट्रलाइज्ड DYSP ऑफिस आणि SP ऑफिस या ठिकाणी राहणार आहे। तसेच संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना त्यांच्या हद्दीतील जे QR कोड आहेत ते स्कॅन झालेत अगर कसे याबाबत त्यांना देखील या लॉग इन मधून माहिती मिळणार आहे। हा ओव्हरऑल चार्ट आहे आपल्या शहरातील लागलेल्या QR कोडचा। यामध्ये आपण पोलीस स्टेशन, दामिनी पथक आणि ट्रॅफिक पोलीस अशी वेगवेगळी यंत्रणा आणि त्यांचे QR कोड बनवलेले आहेत। आता यामध्ये विवेक गांधी चौकला क्लिक करा। हे गांधी चौकचे चार्ली पेट्रोलिंगचे QR कोड आहेत। तर याच्यावरून आपल्याला पाहायला मिळेल की पहाटे 3 वाजता, 2:30 वाजता, 3:30 वाजता या पद्धतीनं पहाटेच्या 4 पर्यंत पेट्रोलिंग सुरू आहे आणि कोणत्या पॉइंटला कोणत्या अंमलदाराने ते QR कोड स्कॅन केलेला आहे हे देखील याच्यातून कळणार आहे। आणि या पद्धतीनं नागरिकांनी ज्या ज्या ठिकाणी बसवलेले आहेत त्या आपल्या भागातील QR कोड स्कॅन होतोय का नाही किंवा अधिक त्यांना कोणत्या भागामध्ये आवश्यकता आहे त्यानुसार त्यांनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी देखील आम्ही अधिकचे QR कोड लावण्याचे जे QR बसवलेत आणि तुम्ही पेट्रोलिंग साठी सांगताय, पण आता हे म्हणजे आता टायमिंग काही असं ठरलेलं आहे का, म्हणजे कोणत्या टायमिंग मध्ये? कारण दिवसा आणि रात्रीचा आपण 2 टायमिंगचा विचार करतो, तर दिवसामध्ये किती वाजल्यापासून किती वाजल्यापर्यंत आणि रात्री किती वाजतापासून सुरू होणार आहे सर? QR कोड स्कॅनिंग हे 24 तासाकरता आहेत। जे 318 QR कोड लावलेले आहेत ते दिवसभरामध्ये 100% स्कॅनिंग होत आहेत की नाही हे यातून आपल्याला पाहायचं आहे। आणि आपला उद्देश यामागे आहे की शाळा सुटण्याच्या वेळा असतील
त्यावेळी दामिनी पथक त्या शाळेच्या भोवती त्या परिसरामध्ये जातंय का, तिथले QR कोड स्कॅन करतंय का. तसेच पहाटेच्या सुमारास किंवा रात्री मध्यरात्रीनंतर जी सराफ लाईन असेल किंवा एखाद्या कॉलनीज असतील, निवासस्थानं असलेल्या त्या ठिकाणी आपली रात्रगस्तीचे लोक जात आहेत का नाही, या अनुषंगाने आपण त्या त्या टायमिंगला म्हणजे रात्रीच्या सुमारास एखाद्या निवासी वस्ती स्थानांवर किंवा दिवसाच्या सुमारास शाळांमध्ये, रात्रीच्या वेळी ATMच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी, अशा ठिकाणी आपली वेगवेगळ्या वेळी दिवसाच्या 24 तासातील प्रत्येक महत्वाच्या वेळी ज्या ठिकाणी गर्दी असते अशा संवेदनशील ठिकाणी त्या गर्दीच्या वेळी किंवा निर्जन वेळी त्या ठिकाणी आपली मोबाईल पेट्रोलिंगची वाहनं जाऊन गस्त घालतायत का नाही, हे यातून आपल्याला 100% कळणार. आता सर हे संवेदनशील ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी बसवल्यात, मात्र आता आणखीन काही शहरातली इतर ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पुढच्या काळात काही बसवण्याचा असा संकल्प आहे की काय? नक्कीच शहरामधील लोकांना ज्या पद्धतीने गरज असेल आणि अजून त्यांच्या ज्या ठिकाणच्या गरजा असतील त्या पद्धतीने आणखी जेवढ्या अनलिमिटेड अशा स्वरूपात आपण ते किती मागतील त्या ठिकाणी QR कोड बसवून त्या ठिकाणची गस्त अधिक प्रभावी होईल आणि त्या भागातील आपलं नियंत्रण आणि तिथल्या गुन्हेगारीवर वचक 100% राहिल्याबाबत 100% आपण त्या दृष्टीनं काम करत आहोत. सर तुम्ही एक पाऊल पुढे आहेत, हे QR बसवल्यात, मात्र नागरिकांसाठी पोलीस प्रशासनाचं काय आव्हान असणार आहे? नागरिकांसाठी आव्हान हेच असेल की आपल्या भागामध्ये जर गुन्हेगारांचं प्रमाण रात्रीच्या वेळी दिवसाच्या वेळी असेल तर अशा ठिकाणी 112वर आपण कॉल करावा. आमची 112ची जी यंत्रणा आहे डायल 112ची ती देखील आम्ही अधिक प्रभावी करत आहोत. त्याच सोबत जे QR कोड लावलेले आहेत ते आम्ही लोकांच्या घरांवर, त्यांच्या दुकानांवर अशा पद्धतीने लावलेले आहेत. ते सुरक्षित राहतील, कोणीही त्या ठिकाणी येऊन ते फाडणार नाही किंवा त्याला कसलाही धोका उत्पन्न होणार नाही याबाबत आपण देखील खात्री करावी. आणि अधिकच्या प्रमाणात आपल्याला QR कोड आवश्यक असतील तर त्याप्रमाणे आम्हाला कळवावे. आम्ही तो भाग शहराचा कव्हर करून त्या ठिकाणी देखील QR कोड लावण्याची व्यवस्था करू. एकूण जर पाहिलं तर लातूर शहरामधले हे गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग वाढवण्याचं काम जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे. QRच्या माध्यमातून हे पेट्रोलिंग होणार आहे. त्यामुळं नागरिकांनी सुद्धा 112ला जे आहे ते कॉल करून काही गोष्टी घडत असतील, काही घटना घडत असतील तर त्याची सुद्धा माहिती देणं जे आहे ते पोलिसांना गरजेचं आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.